नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तीळचे लाडू कसे वडायचे ते पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायची आहे। तीळला आपल्याला लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे, जेणेकरून आपली तीळ छान अशी भाजली जाईल। तर तुम्ही ते पाहू शकता, लो फ्लेमवर आपण तीळ छान अशी भाजून घेतलेली आहे। छान असा कलरही तिचा बदललेला आहे। आता आपण हिला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण इथे 1 वाटी तीळ घेतली होती, तर 1 वाटीच्या प्रमाणाने आपण अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये भाजून घेणार आहोत। तर यांनाही आपल्याला लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे शेंगदाणे छान अशी भाजली गेलेली आहेत। आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता, आपण शेंगदाण्याचं साल छान असं काढून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये याला जाडसर फिरून घेणार आहोत। आपल्याला याची बारीक पावडर करायची नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण जास्त बारीक असं पावडर याची तयार नाही केलेली, थोडंसं जाडसरच आपण याला ठेवलेलं आहे। आता तीळ आणि हे शेंगदाणे आपण एकत्र करून घेणार आहोत आणि पाक तयार करायला घेणार आहोत। आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर आपण इथं गुळ किती घेणार आहोत, तर 1 वाटी तीळ आणि अर्धा वाटी शेंगदाण्यांसाठी आपल्याला 1 वाटी गुळ घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि हा गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे। याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा तार वगैरे तयार करायचा नाही। गुळ आपला वितळला की आपला पाक हा तयार होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता, गुळ छान असं वितळलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपली लोच आहे। तर इथे पाक आपला पूर्णपणे तयार झालेला आहे। तूपही त्यामध्ये छान असं एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचं कुटून घेतलेलं जे मिश्रण होतं ते टाकून द्यायचं आहे आणि याला परत एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करून द्यायची आहे। आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं एकजीव करून घेणार आहोत। तर इथे सगळे जिन्नस छान अशी एकजीव झालेली आहेत। आपलं हे मिश्रण लाडू करायला किंवा वड्या बनवण्यासाठी तयार आहे। आता आपण याचे छोटे छोटे लाडू वडून घेणार आहोत। त्यासाठी मी हाताला सगळ्यात आधी थोडंसं पाणी लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं मिश्रण हाताला चिपकणार नाही। तर इथे मी हे मिश्रण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। हात पाण्याने ओला करून घेतलेला आहे आणि जेवढ्या साईजचे आपल्याला लाडू वडायचे आहेत तेवढ्या साईजचे आपल्याला हे मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे मी आता राहिलेले सगळे लाडू वडून घेणार आहे। हाताला मिश्रण चिपकायला लागलं की थोडंसं पाण्याने हात ओला करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला लाडू वडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता, खूप छान असे लाडू आपले वडले जात आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असे आपले लाडू तयार झालेली आहेत। खूप सॉफ्ट असे हे लाडू तयार होतात। तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।